मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात सेन्सिटिव्ह प्रश्न म्हणजे आपल्या लाडक्या भगिनींचा आहे. बघू शकता की ज्यावेळेस निवडणुका होत्या 2024ला, त्यावेळेस पुरुषांनी देखील ॲप्लिकेशन दिलं, पुरुषांना सुद्धा पडले आणि प्रत्येक महिलांना या ठिकाणी 15 वर्षाची महिला असेल किंवा 75 वर्षाची महिला असेल, एका रेषेवरती 4 महिला असतील किंवा 2 असतील, कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी सरकारनं सांगितलं होतं की पटापट यांचं अप्रूव्हल जे आहे ते अप्रूव्हल अधिकाऱ्यांनी द्यायचं आहे आणि त्यांना पैसे द्यायचे आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? तर जे आपलं लोक आहेत त्या लोकांना असे पैसे वाटण्यापेक्षा लीगली पैसे वाटायचं काम या ठिकाणी सरकारनं केलं. बघू शकता की तुम्ही प्रत्येकाचा अप्रूव्हल दिला आणि त्या अप्रूव्हलच्या नंतर जे शासनाने त्यांच्याकडे थोडी पैशांची कमतरता आली आणि प्रत्येक योजना या ठिकाणी ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत स्प्रिंकलरच्या, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे अवजार असतील, त्या अवजारांची महिन्याला 2 महिन्याला याद्या लागायच्या आणि शेतकऱ्यांचा त्यामधून फायदा व्हायचा आणि ते जे याद्या आहेत त्या आता बंद केलेल्या आहेत. एक वर्ष झालं तरी याद्या लागत नाही किंवा पैसे पडायला सुद्धा विलंब होत आहेत. याचाच अर्थ काय? तर शासनाच्या तिजोरीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे जमत नाहीत. आता पैसे जमत नाहीत म्हणून त्यांनी काय केलं, तर वेगवेगळ्या प्रकारचे डाळी असतील, पोहे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खाण्यापिण्याचे पदार्थ असतील, त्यांच्यावरती कधी नाही ते त्यांनी टॅक्स लावला आणि त्यामुळेच आज एवढे खाण्यापिण्याचे पदार्थ महाग झालेले आहेत आणि वाढलेले आहेत. या वाढत्या महागाईमुळे जे काही 1,500 आहेत ते 1,500 कोणत्या कोपऱ्याला जाऊन बसत आहेत हे आपल्याला समजत नाहीत. आता यामध्ये सुद्धा म्हणजे शासनाने काय केलं, जवळपास 2,66,00,000 महिलांना पगार त्यांनी चालू केला. परंतु आता जवळपास त्यांनी 88,00,000 महिलांचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म रिजेक्ट केले आणि त्यांचं त्या लाडक्या बहिणीच्या बेनिफिशियरी यादीतून नाव काढून टाकलेलं आहे. आणि त्यांनीच सांगितलं होतं की जून जुलैच्या या 2 महिन्यांनी प्रत्येक वर्षाच्या जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये त्यांची केवायसी केली जाईल आणि महिलांचा जो काही फायदा आहे म्हणजे जे हप्ता आहे तो हप्ता त्यांचा कंपल्सरी केला जाईल. परंतु आता बघू शकता की जून महिन्याचा एंडिंग आला आहे, तरी पण शासनाचं अजून ध्येय धोरण नाही किंवा लाडक्या बहिणीची केवायसी त्यांनी केलेली नाही. म्हणजे पोर्टल चालू केलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची शासनाकडून अपडेट नाही. एवढं अलर्ट पद्धतीने या ठिकाणी शासन चालू आहे. आता काही लाडक्या बहिणींचे जे काही पगार बंद आहेत, कोणतंही कारण नसताना त्यांनी बंद केले आहेत आणि त्याचं कोणत्याही प्रकारचं सोल्युशन ऑनलाईन वाल्याला तर कळतच नाहीये. परंतु जे काही त्यांचं जे काही लाडक्या म्हणजे महिला व बालकल्याण विकास विभागाकडे तालुका असेल किंवा जिल्हा असेल त्यांच्याकडे सुद्धा या प्रकारचं सोल्युशन नाहीये, कोणत्या प्रकारचं नवं पोर्टल नाही. अशा प्रकारे या ठिकाणी शासन आहे. म्हणजे थोतांड स्कीम चालवून या ठिकाणी शासन जे आहे ते लोकांना भ्रमित करण्याचं काम करत आहे. इकडून 1,500 द्यायचे आणि तिकडून कोणत्या तरी पद्धतीने काढून घ्यायचे आणि स्वतःचे घरं भरायचे. आता त्यांचे आमदाराच्या किंवा खासदाराच्या रातोरात किंवा एका घंट्यामध्ये त्यांचं जे काही काय म्हणते विधेयक पारित होतं पगारवाढीचं, अर्ध्या घंट्यामध्ये विधेयक विरोधक असो किंवा त्यांचं सध्या सत्तेमधले लोक असो, जे काही विधेयक आहे ते 5 मिनिटामध्ये पारित होतं. परंतु शिक्षकांची किंवा जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वेगवेगळी जे काही विधेयक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या आहेत, त्या समित्या नेमाव्या लागतात, त्यांना 10-10 वर्ष लागतं. अशा प्रकारचं जे काही गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट सध्याला तरी चालू आहे. म्हणून माझं महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर लाडक्या बहिणीचं जे काही केवायसीचं पोर्टल आहे ते केवायसीचं पोर्टल चालू करावं आणि ज्या बी भगिनींचं म्हणजे केवायसी त्यांच्याकडून चुकली किंवा या ठिकाणी केली नाही किंवा त्यांच्याकडून कोणत्याही कारणास्तव या ठिकाणी डिले झाली, त्याच्यासाठी जून आणि जुलैमध्ये केवायसी चालू करावी आणि ज्या महिला भगिनींचं बेनिफिशियरी यादीत नाव होतं ते यादीतलं नाव डिलीट न करता त्यांचा फायदा परत या ठिकाणी करून द्यावा, अशी एकच विनंती महाराष्ट्र शासनाला आहे. बाकी तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.